आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात भव्य व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आलं असून दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये आदरणीय मास्टरजी पंजाब यांनी आत्मा हे 13 मालिक व ध्यानधारणा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी सर्व विभागाचे एकूण 4,500 विद्यार्थी उपस्थित होते। आदरणीय मास्टरजी यांनी श्री साईबाबांचे विविध चमत्कार, त्यांचे अनुभव कथन आणि साईबाबांनी दिलेला मूळ मंत्र सबका मालिक एक हा कोण आहे, तर श्री सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी सांगितल्याप्रमाणे आत्मा हाच सर्वांचा मालिक आहे। आत्मा असेल तरच या देहाला किंमत आहे, त्याशिवाय या देहाला किंमत नाही। प्रत्येकाने आत्म्याचं पूजन केलं पाहिजे, आत्म्याची दररोज पूजा करायला हवी। विद्यार्थी जीवनामध्ये ध्यानाचं विशेष महत्त्व आहे। विद्यार्थ्यांनी या वयात ध्यान केल्याने आपलं लक्ष विचलित होत नाही, आपल्या हातून एखादी वाईट घटना घडत नाही। त्यामुळे दररोज ध्यान करणं गरजेचं आहे असं त्यांनी मुलांना सांगितलंय। ध्यानामुळे मनावर नियंत्रण व बुद्धीला चालना मिळते आणि विद्यार्थी जीवनामध्ये दररोज ध्यानासोबत आध्यात्मिक संस्कार असायला हवे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे गुण ध्यानाच्या माध्यमातून प्रकट होतात व ते अंगी असणारे गुण ध्यान केल्याशिवाय साध्य होत नाही। आई वडील काबड कष्ट करून एवढ्या दूरवर विद्यार्थ्यांना नुसते शिक्षणासाठी न टाकता आध्यात्मिक संस्कार रुजावे यासाठी, तसेच माझा पाल्य सर्वगुण संपन्न असावा व ध्यानाच्या माध्यमातून आपलं जीवन साकार करावं असं आदरणीय मास्टरजींनी विविध दाखले देत विद्यार्थ्यांचं मन जिंकलंय। या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन श्री नगरकर सर यांनी केलंय। प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वसतिगृहाचे व्यवस्थापक श्रीमान साईनाथजी वरपे सर यांनी केलाय। या कार्यक्रमासाठी सर्व अधीक्षक आणि वसतिगृह शिक्षक यांनी मेहनत घेतली आहे। कार्यक्रमाची सांगता ध्यानाने व जयघोषाने झाली। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप कौतुक केलंय आणि ध्यानाचं महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेतलंय याचं समाधान व्यक्त केलं। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।